हातकणंगले तालुक्यातील तिळवणी येथील सरपंचांनी पदाचा गैरवापर करत भूखंड हडप केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी केला। या प्रकरणात ग्रामपंचायत सदस्यांनी पाठिंबा देऊन सरपंचांना सहकार्य केले, त्यामुळे ग्रामपंचायत बरखास्त करावी, ग्रामसेविकेचे निलंबन करावे अशी मागणी गायकवाड यांनी लोकशाही दिनामध्ये केली आहे। माझं नाव सुनील सुशीला भीमराव गायकवाड। मी तिळवणी तालुका हातकणंगलेचा रहिवासी आहे। मी बौद्ध समाजाचा आहे। गावचे सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांनी आमचा 750 स्क्वेअर फुटाचा भूखंड आपल्या घरगड्याच्या नावानं करून हडप केलेला आहे। या विरोधात मी ग्रामसेविका, हातकणंगले BDO, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी CEO कार्तिकेयन यस या सगळ्यांना निवेदन दिले आहेत। गेली 2 वर्ष मी यासाठी प्रयत्न करतो आहे, पण यापैकी कुणीही मला कुठल्याही पत्राचं उत्तर दिलं नाही किंवा माझं कामही केलेलं नाही। आमचे खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विरोधी पक्षनेते, त्यावेळेला अंबादास दानवे होते, यांनाही मी निवेदन दिलेलं आहे। परंतु यांच्याकडूनही काय कार्यवाही झाली आहे किंवा नाही मला माहीत नाही, परंतु माझं आज अखेर कुठलंही काम झालेलं नाही। म्हणून 2 वर्ष पाठपुरावा करूनही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस हे मला कुठलं उत्तर देत नाहीत किंवा माझं काम करत नाहीत। म्हणून गेल्या 28 जानेवारीला मी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडं कार्तिकेयन यस यांना निलंबित करावे अशी मागणी केलेली आहे। कारण या सगळ्या दरम्यान मी त्यांना किमान 6 पेक्षा जास्त वेळा भेटलेलो आहे। गेल्या जून महिन्यामध्ये मी त्यांना निवेदन दिलेलं आहे, तरी पण ते उत्तर देत नाहीत किंवा काम करत नाहीत। मुळात कार्तिकेयन साहेबांना भेटण्यासाठी एक दिव्य झालेलं आहे, कारण ते ज्या दिवशी भेटतात त्या दिवशी गेलं तरीसुद्धा भेट होईलच ह्याची खात्री नाही, कारण ते दिवसभर त्यासाठी तिष्ठत बसावं लागतं, कारण ते बाहेर गेले की कुठलाही निरोप ठेवत नाहीत आणि त्यामुळं ते कधी येतील या प्रसंगानं अनिश्चित काळासाठी त्यांच्यासाठी वाट बघावी लागते। त्यांनी ज्यावेळेला कारभार घेतला इथं CEO म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचा, त्यावेळेला 2 दिवसापेक्षा जास्त फाईल जर टेबलला राहिली तर मी कारवाई करणार असं त्यांनी म्हटलं होतं। माझ्याकडे वृत्तपत्रीय कात्रणसुद्धा आहे, परंतु आता त्यांच्याकडून 1.5-2 वर्ष विलंब होतो आहे, कुठल्याही पत्राला ते उत्तर देत नाही, तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार? ती कारवाई आपण करावी म्हणून मी विभागीय आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की यांना तुम्ही निलंबित करा म्हणून। आता त्यांच्याकडनं काय उत्तर येतं हे मी प्रतीक्षा करतो आहे। हा शासनाचा प्लॉट असल्यामुळं हा विकता येत नाही किंवा हस्तांतरित करता येत नाही। तरी देखील सरपंच राजेश पाटील आणि ग्रामसेविका यांनी संगनमताने हा प्लॉट आपल्या घरगड्याच्या नावाने केलेला आहे आणि आपल्या पदाचा गैरवापर सरपंचांनी केलेला आहे। म्हणून सरपंचांना शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं आहे, तो शासन दरबारी जमा करायचा प्लॉट सोडून आपल्या घरगड्याच्या नावावर करून शासकीय मालमत्तेचं नुकसान केल्याबद्दल त्यांना अपात्र ठरवावे अशी मागणी आजच मी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे लोकशाही दिनात केलेली आहे। याबरोबरच या ठरावाला 5 ग्रामपंचायत सदस्यांनी पाठिंबा दिलेला आहे। त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो। हे 5 सदस्य आहेत: उपसरपंच दीपक गायकवाड, निवास कोळी, सौ नीता चव्हाण, सौ सिंधू माने आणि विजय कदम या 5 सदस्यांनी या ठरावाला पाठिंबा दिलेला आहे। एकूण 11 ग्रामपंचायत सदस्य आहेत। सरपंच, उपसरपंच आणि 4 सदस्य असे मिळून 6 सदस्य होतात। म्हणून या निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांची संख्या या ठरावाला असल्यामुळं आणि यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून शासकीय प्लॉट शासनाला न देता आपल्या घरगड्याच्या नावानं करणाऱ्या सरपंचाला पाठिंबा दिल्यामुळं ही ग्रामपंचायत बरखास्त करावी अशी मागणी मी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे लोकशाही दिनात केलेली आहे। या ठरावाला, बेकायदेशीर ठरावाला ग्रामसेविकांनी पाठिंबा दिल्यामुळं त्याचा प्रोसिडिंगमध्ये उल्लेख आहे, ठराव दिल्यामुळं त्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे। यावेळेला तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, सचिव आणि काही सदस्य उपस्थित होते, त्यांनी एकमुखाने या ठरावाला पाठिंबा दिलेला आहे। तशी प्रोसिडिंगमध्ये नोंद आहे, त्यामुळे तंटामुक्त समिती बरखास्त करावी अशी मागणी आज मी जिल्हाधिकाऱ्यांकडे लोकशाही दिनात केलेली आहे। मागणी मान्य न झाल्यास आपण काय पुढची दिशा? ही मागणी मान्य जर झाली नाही तर गेल्या वर्षी 20 फेब्रुवारीला मी जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसलो होतो, जवळजवळ 1.5-2 वर्ष वाट बघून। त्यावेळेला त्यांनी मला जलद न्यायाची हमी दिलेली होती आणि तुम्ही उपोषण मागं घ्या असं आश्वासन दिलं होतं। त्याप्रमाणे मी उपोषण मागं घेतलं। आता या 20 फेब्रुवारीला 1 वर्ष होईल, तरीसुद्धा त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही। म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आहे। ह्या 20 फेब्रुवारी पण जर काही कारवाई झाली नाही तर मला मग उपोषणाला परत एकदा बसण्याशिवाय पर्याय नाही। अर्ज दिल्यावर त्यांनी कळवतो म्हणून सांगितलं आहे। आता लगेच मला काही सांगता येणार नाही म्हणले आणि मी तुम्हाला कळवतो असं त्यांच्याकडनं उत्तर आलं आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।